2 दिवसापूर्वी आपण ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 110ला थांबलेलो होतो. विवेक चूडामणी ग्रंथ हा ग्रंथाचा परिचय काय आहे? जसे उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद भगवद्गीता यावरील भाष्य नव्हे तर वेदांतामधील वेदांताची ओळख करून देणारे प्रकरण ग्रंथसुद्धा साधकांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी वेदांताची प्रस्तावना वजा लिहिलेले महान ग्रंथापैकी एक विवेक चूडामणी हा ग्रंथ आहे. आपण वेदाचा अभ्यास करू शकत नाही, श्रुतीपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यातला जो गाभा आहे तो याच्यामध्ये, जसं श्रीमद भगवद्गीता याचं काय उपनिषदाचं सार आहे, तसं हे वेदांताची ओळख करून देणार आहे. वेदांत हा शब्द आला म्हणजे भक्ती, बोध, ज्ञान, आत्मज्ञान, जीवाला ब्रह्मरूप करायचं. वेदांती साधक म्हणजे काय? आत्मानुभूती संपन्न. वेदांत म्हणजे बडबड करणार आहे, नुसते वेदाचे त्या श्रुतीचं पठन करून घोष करणारे नव्हे. अशा लोकांनी उलट संतांना त्रास दिलेला आहे, जे घोषच करत राहिले होते. ते ज्ञानोबराय असू द्या, तुकोबराय असू द्या, ते शंकराचार्यांना सुद्धा यांनी त्रास दिलेला आहे. परंतु वेदांत हा शब्द जेव्हा येईल तेव्हा अनुभूती, आत्मा अनुभूती म्हणजे वेदांत आहे. बाष्कळ चर्चा म्हणजे वेदांत नाही. हा वेदांत जेव्हा शब्द येईल त्याला, आणि त्याच्यामध्ये ते सांगतात हा ग्रंथ काय, विवेक चूडामणी हा ग्रंथ काय करून देतोय, तर सारासार विचाराची उपलब्धी करून देतोय. भक्ती क्षेत्राला कशालाही काही म्हटलेले, कशालाही लोक भक्ती म्हणतात, कशालाही ज्ञान म्हणतात, कशालाही बोध म्हणतात, कशालाही नाम म्हणतात. ते जीवाला यथार्थ कळावं म्हणून त्याची चिरफाड केलेली आहे. तुम्ही काय म्हणत असता? चिरफाडच म्हणता ना तुम्ही? काय म्हणता तुम्ही? शब्द एक म्हणत असताना फाडून टाकले त्याच्यातले, म्हणजे त्याच्यातला आत्म मेन स्वरूप आहे ना ते. जसं फणस जसं आहे ना त्याच्यातून शोधावं लागतं, तशा पद्धतीने हे आपल्याला जाऊन देईल. ग्रंथाचे नावच निर्देशित करते. त्यानुसार विवेक चूडामणी विवेकाचा संग्रह. विवेक म्हणजे काय? आत्म अनात्म विवेक. सार काय, आसार काय. विवेक हा शब्द आपण इतका सामान्य समजतोय, आणि का सामान्य समजतोय? बाकीच्यांना तर विवेक हा शब्द माहीत असेल का नाही, किंवा असला तर त्याचं काही नाही, पण आपल्याला विवेक 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 म्हणून त्या विवेकाचं काय केलेलं आपण, जसं तुम्ही म्हणता त्याला जसा एक नॉर्मल शब्द समजतोय. विवेक हा शब्द म्हणजे ज्ञान. ज्ञानेश्वरांना ती संज्ञा दिलेली, विवेकाचा सागर, ज्ञानाचा सागर. मग विवेक म्हणजे काय? आत्म अनात्म विचार. हा बी कुठपर्यंत आहे माहिती का? जोपर्यंत गंगा, यमुना, गटार, नाले, ओढे समुद्राला मिळाले नाही तोपर्यंतच त्यांना हे संबंध आहेत, आत्मा अनात्म. एकदा समुद्राला मिळाल्यानंतर त्याचा काही संबंध नाही. तर आत्मा अनात्म विवेक चुडा, मुकुट, मणी आणि रत्न. बघा, आत्मा अनात्म विवेक म्हणजे चुडा, मुकुट म्हणजे काय? डोक्यावरचा, आणि त्याच्यामधला रत्न, चुडा रत्न. मुकुटामधला जो चुडा रत्न आहे तो चमकतो तो, म्हणजे जसं बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. म्हणजे या सगळ्यांमध्ये हे पाया आहेत, हे पाया आहेत. तर मी पण काही सामान्य नाही. हा काय, हा अभिमान आहे काय त्यांचा? हा संतांनी दिलेल्या प्रसादाची उंची सांगणार आहे. मी दिसते बहिणाबाई, पण मी तुकाराम महाराज कळस जर आहे तर कळसावरची ध्वजा मी आहे, असं सांगणार आहे. त्याप्रमाणे तो चुडारत्न आहे. यातील विषय हा आत्मा आणि अनात्मा, सत आणि असत, सत्य आणि असत्य या संबंधीचा विवेक असा आहे. तो त्याचा अभाव आहे आपल्याकडे, त्याचा अभाव आपल्याकडे. जरी आपल्या मालिकेला बोध आहे, निरसन करण्याचं ज्ञान दिलेलं आहे, पण यूज करत नाही आपण. ज्यावेळेला संकटे येतात त्यावेळेला शस्त्र बाहेर काढत नाही. आणि मी काय करू? मग त्याला ते म्हणतात ना, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. शस्त्र भेटलेले आपल्याला, ज्ञानदेवी मंत्र हरिणाम, तरी पण जर आपण हातबल होत असेल प्रसंगाला, मग काय उपयोगाचे? उलट प्रसंगावर तुम्ही मात करावी म्हणून तुम्हाला ते शस्त्र दिलेले, शस्त्र दिलं ठेवून मग काय उपयोगाचं आहे? मग तुमच्यामध्ये तो सत्य आणि असत्याचा विचार आला पाहिजे. आणि सत्य आणि असत्य, आत्मा आणि अनात्म, सार आणि आसार हे कुठपर्यंत परत सांगितलं. राक्षस आहे, खंडोबा आहे आणि कुत्रा आहे, हे दिसायला दृश्य जरी असलं तर सार आणि आसार. एका ताईने, आमच्या गावच्या एकदम अडाणी ताईने प्रवचन केलं. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो मी आणि तू एकच आहे, मी आणि तू एकच आहे,
पण ती म्हणली तो कर्ण आणि दुर्योधन सुद्धा मीच आहे, मार बाण मला अर्जुना, मार बाण मला, तू मी एकच आहे, पण कर्ण सुद्धा मीच आहे आणि तो दुर्योधन आहे ना तो पण मीच आहे. बघा याला विवेक म्हणतात आणि ते उचलता आलं पाहिजे आपल्याला. एक उदासीनाबद्दल एक कोणतरी प्रवचनात बोलले तर उदासीन, आणि त्याला ज्ञानेश्वरीचं लगेच आपल्याला प्रमाण फळभोगी उदासू, 3रा अध्याय. कर्म करण्यात चतुर आणि फळभोगी अति उल्हासू, पण त्याच्यात शब्द आहे हा फळभोगी निरासू, जो शरीरी उदासू निरासू आणि नित्य उल्हासू. बघ हा होऊन असे. बघा फळ भोगण्यामध्ये जर आता समजा ज्याला काहीच नाही, जो धंदेवाला आहे माणूस, तो धंदेवाला दिवस रात तर पडतो, दिवस रात तर पडतो, त्याच्यापेक्षा जास्त आत्मज्ञानी तर पडेल. पण ते तर पडत असताना नाही धंदा झाला म्हणून तो निस्तेज होणार नाही, आणि झाला लई तो उरळून जाणार नाही, आणि काम करताना नित्य उल्हासू तो सतत, त्याचं नाव आहे उदासू. आणि आपण उदासू कशाला पकडलेले आहे? त्याच्या घरात मैत झालेली आहे, तो उदासू आपल्या दृष्टीने, आहे की नाही? तो पण कुठपर्यंत आहे? हे चुडारत्न, विवेक वगैरे, आनंद, दुःख हे सापेक्ष ते भाव आहेत. असत, जड आणि दुःख याच्या व्यावृत्ती करता काय? सत चित आनंद. सच्चित आनंदाला कुठपर्यंत व्हॅल्यू आहे? असत, जड आणि दुःख आहे तोपर्यंत, त्याच्या सापेक्ष आहेत. आणि एकदा तू सच्चिदानंद, मी सच्चिदानंद, अरे कसला सच्चिदानंद? तू ते जे होते ना ते घालवण्यासाठी हे होते, अहम घालवण्यासाठी सोहम आहे. त्याचा पण अभिनिवेश नाही पाहिजे. पण जोपर्यंत पूर्णता नाही झाली, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती नाही झाली, तोपर्यंत पाहिजे त्याचा. मग अहंकार धरी सोहम पण असा आहे त्याचा. या संबंधी सत्य आणि असत्य या संबंधीचा विवेक असणे. आता दुर्योधन असत्यवादी होते आणि अर्जुनन ते कसे होते? सत्यवादी होते, आहे ना. आणि म्हणून देव कोणाच्या बाजूने होता? सत्यवाद्याच्या, आहे ना. आणि असत्यामध्ये देव नव्हता. असत्याबरोबर देव नव्हता. अहो तो मग सत्याबरोबर होता, असत्याबरोबर होता. हे कुठपर्यंत आहे? हे गटार आहे, ही गंगा आहे, हे ओढा आहे, हे कुठपर्यंत आहे? समुद्राला मिळत नाही तोपर्यंतच हे भाष्य आहे, तोपर्यंत नाही. आणि ते ज्ञान कळाल्यानंतर त्याच्या दृष्टीने सगळं सर्व खलविदम ब्रह्म होऊन जातो. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण. दुर्योधनामध्ये पूर्ण आहे का अपूर्ण आहे? सर्वा घटी पूर्ण. नांदे बघा, हा एक नांदे बघा, सर्व घटी नांदे नाही, एक नांदे बघा. त्याच्यामध्ये सर्व गट जरी असले तरी काय एकच नांदतोय. अजून भरला घनदाट, बर कुठं हरीची या दासा, हरी दाही दिशा बघा, तेने दश दिशा आत्मारामू. या बोधापर्यंत जाण्यासाठी हे ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे बाजूला काढणार. असे शेकडो साधक आहेत की जे मूलतत्वाचे ज्ञान करून घेतल्याशिवायच कथित अध्यात्म मार्गावर दिशाहीनतेने धडपड करताना आढळतात. त्यांच्यासाठी परमार्थ मार्गात प्रवेश करायचे तर त्यांचं असं म्हणणं आहे, नांदायला जायचं ना लग्न करूनच जायचं नांदायला, असं म्हणणे. असे शेकडो साधक आहेत की जे मूलतत्वाचे ज्ञान करून घेतल्याशिवाय, म्हणजे काय झालं पाहिजे? पहिलं मूलतत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. व्यवहारात सुद्धा कोणताही धंदा करायचा असेल तर 5-6 महिने त्याचा आपण स्टडी करतो आणि मग त्याच्यामध्ये उतरतो. असे कोणतेही व्यापारी जे कांदे लावणारे वगैरे शेतकरी, ते पहिलं दुसऱ्यावर अभ्यास करतात आणि मग करतात. तसं मार्गावर दिशाहीनतेने धडपड करतात. काहीच दिशा नाही. तुमचं आपलं परमभाग्य आहे, हा प्लस पॉईंट आहे आपल्याला. आपली दिशाहीन नाहीत, आपल्याला दिशा दिलेली आहे बाबांनी. आणि त्याचं सांगतात मार्ग दावून गेले, आधी दिशा देऊन गेलेले आहेत आपल्याला. साहजिकच वर्षानुवर्ष कष्टमय साधना त्यांच्या पाठीशी असूनही त्यांच्या क्लेशदायक नैराश्याच्या पोटी दुःखे त्यांना भोगावी लागतात. एवढं करून सुद्धा आम्ही एवढं करतो तरी आम्हाला काहीच नाही. आणि ते घालवण्यासाठी हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. तुम्ही राबतायच आहेत ना. आपल्याला कधी कधी या माळकऱ्यांची, ज्यांनी मिगर माळकरी आहेत,
पण अशीच कोणी मंदिरात त्या मूर्तीवर माळ ठेवलेली आहे, कोणी कोणत्या बाबाकडून माळ घातली, त्याच्या बाबाचाच त्याचा तपास नाही, कोणाकडून माळ घातली. आपण एखाद्याला विचारलं, ते आमच्या गावात एकदा सप्त्याला आले होते, त्या बाबांकडून माळ घातली, त्यांचं ना आमचा काय परिचय नाही. असे जे चाललेत बेवारस, त्यांना वारस करायचं आहे. जसं काल कोणी एकाने सांगितलं होतं की खरे वारस आपण आहोत, आपण आणेवारीला लावायच्या नावाचे अधिकारी आहोत. तर ते तसं होऊ नये. क्लेशदायक नैराश्याच्या पोटी येणारी दुःखे त्यांना भोगावी लागतात. या ग्रंथाचा विस्तृत आणि काळजीपूर्वक केलेला अभ्यास प्रगतीच्या मार्गावरील सर्व खाचखळगे टाळण्यास सहाय्यभूत होतो. अध्यात्म साधनेची स्थिर प्रगती खात्रीपूर्वक व्हावी म्हणून हा ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे. त्याचं नाव विवेक चूडामणी आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी कधी कधी सांगावं लागतात. एक पक्का पूर्ण एक अवांतर वाक्य आहेत आणि एक महावाक्य आहेत. महावाक्याच्या संबंधाने जे बोललं जातंय ते अवांतर वाक्य, पण ती त्याला काहीतरी संबंध आहे. आता याच्यामध्ये आत्मतत्व, त्याच्यानंतर सांगतात अजून कधी कधी सत्यत्वाची प्रचिती, आत्मतत्वाची परिपूर्णतेची प्राप्ती, ही महावाक्य आहेत समजा ही, आणि त्याच्या संबंधाने बाकीच्या चर्चा चालू आहेत. जसं उदाहरण, नांदायला गेलेली बाई नवऱ्याच्या संबंधानेच तिथं राहते आणि नंतर बाकीच्यांना सासू सासऱ्यांना डिमांड आहे, पण कोणामुळं? नवऱ्यामुळं. त्याप्रमाणे इथला जो आत्मगाभा आहे, बोध आहे, हा मिळावा याच्यासाठी. आता आपण मागच्या 110 श्लोकला थांबलो होतो, पुन्हा वाचू. का वाचायचं आहे आपल्याला? की 10 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं होतं त्यांनी की इतका जरी अज्ञान असलं, इतकं अज्ञान आहे, एका क्षणात मावळविती विश्वाभासू, ताबडतोब आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ लागे. ते म्हणतात अद्वैत शुद्ध ब्रह्म प्राप्तीने मायेचा नाश करता येईल. माया आहे का? नाही आहे, पण आहे ती घाबरवती. म्हणजे साप आहे, त्या रश्शीवर दिसणारा साप, त्याचा नाश करता येईल. पण कशाने? अद्वैत शुद्ध ब्रह्म प्राप्तीने मायेचा नाश करता येईल. जसे रज्जू ज्ञानाने सर्पभ्रांती दूर होत जाते, दूर केली जाते. रश्शी पडलेली आहे, घाबरणार, त्याला विपरीत ज्ञान झाले, मग त्याला जर ब्रह्मज्ञान भेटलं तर त्याला यथार्थ ज्ञान कळाल्यामुळं तो स्वरूपाला जाणू शकतो, नाही तर मग तो भरकटला जाऊ शकतो. रज, तम आणि सत्व हे त्याचे प्रसिद्ध गुण त्याच्या कार्यावरून निरनिराळे ओळखले जातात. रश्शीवर कोणता साप आहे, काय आहे, हे वेगवेगळ्या प्रकाराने जाणलं जातं. कधी? ज्यावेळेला रश्शीला जाणत नाही त्यावेळेला सर्प जाणतो, आणि तो सर्प कशामुळं कळाला? तर ह्या गुणांमुळे तो भरकटला जातो. एकम द्वितीय शुद्ध ब्रह्माच्या अपरोक्ष अनुभूतीने भ्रांतीची महान शक्ती नाहीशी करता येईल. भ्रांती केव्हापासून आहे? जेव्हापासून रश्शी आहे तेव्हापासून साप आहे, म्हणजे भ्रांतीचे की नाही. म्हणून रश्शी अनादी आहे, ब्रह्म अनादी आहे, मायासुद्धा अनादी आहे. मग ती नाहीशी करता येईल, ती पण तेवढीच व्यापक आहे. आणि मग ती नाश करता येते. जशी सर्प विषयीचा भ्रम, ती जी रज्जू त्या भ्रांती मागे असते, तिच्या ज्ञानाने नाहीसा होऊ शकेल. जेव्हा सत्य अधिष्ठानाचे अज्ञान संपते, बघा, जेव्हा सत्य अधिष्ठानाचे अज्ञान संपते तेव्हा निर्माण केलेल्या भ्रांतमय वस्तू, ज्याला विपरीत ज्ञान म्हणतात, त्याही संपतात. बघा, सत्य अधिष्ठानाचे अज्ञान संपते म्हणजे सत्य काय? ब्रह्म आहे, पण त्याच्यावरती अज्ञान आहे म्हणून जग आहे. जग कशाने संपलं जाईल? अज्ञान संपलं का मग वस्तुस्थिती कळल, त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि जोपर्यंत सत्याची जाण नाही, भ्रांतिमय वस्तू, त्याला विपरीत ज्ञान म्हणतात, त्या संपणार. कधी? यथार्थ. विपरीत ज्ञान कधी संपणार? सापाचं रश्शीचं यथार्थ ज्ञान होणार. ते जेव्हा सत्यत्वाची ब्रह्माची अनुभूती येते तेव्हा मी म्हणजे देह, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन, ही भ्रांती पण संपते. बघा, ज्याला अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती आली तो म्हणणार नाही. कोणीतरी अजून तो एक मुद्दा प्रवचनात मांडला होता. नाथबाबा पैठणला काशीला गेले किंवा ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले, विचारले कोण तुम्ही? ते काय म्हणतात? या देहाला ज्ञानेश्वर म्हणतात. तसं तुम्हाला आपल्याला म्हटल्यानंतर आपण तसंच म्हटलं पाहिजे, म्हणजे मग नित्य विवेक स्फुरू शकतो आपल्याला. मी कोण आहे? किंवा मग 2 प्रश्न हनुमंतरायाला विचारलं होतं, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, देहबुद्धीने मी तुमचा दास आहे, जीवबुद्धीने तुम्ही शिव, तुम्ही जर तत्वरूपाने पाहिलं तर तुम्ही आणि मी एकच आहे.
आणि मायावी स्वरूपाने पाहिलं तर मी जीव आहे आणि तुम्ही शिव आहे. तुम्ही कोणत्या अँगलने प्रश्न विचारता, यांनी प्रश्न विचारल्याबरोबर आपल्याला लगेच उत्तर द्यायची काही नाही झाली पाहिजे. हा माणूस कोणत्या आधाराने प्रश्न विचारतोय. आता आपण इथे कसे उत्तर देतो, ब्रह्म आहे, सत्य आहे, कारण आपल्याला कळालं आहे कोणत्या लेवलनी चर्चा चालू आहे. मग ती संपली जाते. मी बुद्धी संपलं जातं. बुद्धी आपली काहीच करू शकत नाही. बुद्धी तिथपर्यंत घेऊन जाते परमात्म्यावर, पण परमात्मा पाहिल्यानंतर जाणल्यानंतर बुद्धीचं काम संपलं. ती बुद्धी तिथं पांगळी होती. बुद्धी पांगळी होऊन जाते. मन संपलं जातं. या अविद्येला, अज्ञानाला सत्व रजतम असे गुणधर्म असतात बघा. या अविद्येला, अज्ञानाला सत्व रजतम हे गुणधर्म असतात. अज्ञान आलं का अज्ञानाच्या पोटी हे तिघजण. या कार्यावरून त्यांना तशी नावे आहेत. मायाशक्तीचे कार्य हे 3 प्रकारात मोडते. जसे हिवाळा, अगर, उन्हाळा यात निसर्गदृश्य वेगवेगळे दिसते, तसं रजोगुणी माणसाचं निसर्ग वागणं वेगळं दिसतं. तमोगुणी माणसाचं वेगळं वागणं दिसतं आणि सत्वगुणी माणसाचं. जसं निसर्ग बदलल्या वातावरण बदलतं तसे ही गुण मनाच्या रमणीय भूप्रदेशाचे स्वरूप ठरवतात आणि वेगवेगळे भासतात. बघा, भूप्रदेशावरून ठरवतात आणि परत वेगवेगळे भासतात. म्हणजे दुर्योधन भासलाय, त्या ज्ञानरूपी शक्तीवर आवरण आल्यानंतर तो भासलाय. गुणाच्या प्रभावाखाली व्यक्तीच्या अंतर्यामीचा रम्य देखावा कसा असेल त्याचे पुढील श्लोकात वर्णन केले आहे. आपण 2 दिवसापूर्वी इथपर्यंत आलो होतो. आता रजोगुण सांगतात. ते सांगितलं, सुटलेल्या सांगितलं. अविद्या घालवण्याचं ब्रह्मज्ञान साधन भेटल्यानंतर देहबुद्धी संपती, बुद्धीची पातळी संपली जाती. परत अजून काय, मन संपलं जातं. पण जर त्याचं विस्मरण झालं मूळ स्वरूपाचं, तर मग कोणत्या गुणाने भरकटला जातो. जसं गुणत्रय योग आहे तसा हा रजोगुण. ज्यापासून क्रियेचा मूळ स्रोत निर्माण झाला त्या रजोगुणाच्या ठिकाणी विक्षेप शक्ती असते. बघा, ज्या गुणापासून सुरुवात झाली तो रजोगुण, मूळ क्रियेपासून सुरुवात झाल्यानंतर रजोगुणात क्रिया हा त्याचा धर्म होय. काहीतरी रजोगुण हा काहीतरी करतो, तो स्थिर बसत नाही. त्यापासूनच रागाधिक दुःखाधिक मनोविकार सतत निर्माण होत असतात. रागाधिक म्हणजे आसक्तीजन्य, हे मला पाहिजे ते मला पाहिजे, आणि काही द्वेष निर्माण होतं. दुःखाधिक हे नको, याने मला त्रास होतं, आणि त्याच्यामुळं रागाधिक आसक्ती बी निर्माण होती आणि कधी कधी दुःख पण निर्माण होत असतं. कशामुळे? रजोगुणामुळे. दुःख झालं का समजायचं काय आहे आपल्यामध्ये? रजोगुण आहे. आणि आसक्ती निर्माण झाली का काय समजायचं? रजोगुण आहे. ज्ञानेश्वर महाराजांआधी संतांमध्ये ते नाही निर्माण झालं, म्हणून ते म्हणले अवघाची संसार, दुःख बांधवडी संसार तुम्हाला आपल्याला सांगितलं त्याला चिटकलेत म्हणून. त्यांचं म्हणणं नाही आहे दुःख बांधवडी संसार. ते म्हणतात सुखरूप आहे संसार. हा संसाराला जन्माला आलो आम्ही, धन्य आम्ही जन्म आलो. सुख दुःख जरी असली, जन्माचं दुःख जरी असलं तरी धन्य आम्ही जन्माला आलेले आपल्या दृष्टीने, ते म्हणतात. मग मायेची रजोवृत्ती मनाचे विक्षेप निर्माण करत असते. सत्वगुणी स्थिर असू शकतो माणूस, पण रजोगुण त्याच्यामध्ये आला का तो अस्थिरता निर्माण करतो, धावपळ सुरुवात करतो. रजोवृत्ती मनाचे विक्षेप निर्माण करीत असते. मनाच्या पातळीवर माया मनोविक्षेपाच्या रूपात व्यक्त होत असते. माया आहे, पण माया कोणाच्या माध्यमातून प्रगट होती? रजोगुणाच्या माध्यमातून प्रगट होते, विक्षेप दाखवते. वेगवेगळं वागणं, बोलणं, चालणं. मनामध्ये अस्थिरपणा निर्माण करणाऱ्या मायेला रजोगुण म्हणतात. बघा, आता त्या मायेचं नाव, मनामध्ये अस्थिरपणा निर्माण करणाऱ्या मायेला रजोगुण म्हणतात. रजोगुण कोणाला म्हणतात? मायेला. आणि माया कोणाला म्हणतात? माया कोणाला म्हणतात नवले साहेब? माया कशाला म्हणतात? बघा, एक एक पाऊल मागं जायचंय. रजोगुण कशाला म्हणतात? मायेला रजोगुण म्हणतात. आणि मग माया कशामुळे झालेली आहे? ब्रह्मस्वरूपापासून. ब्रह्मस्वरूपाचं विस्मरण, त्याचंच रूपांतर मायेत होतं. रश्शीचं विस्मरण म्हणजे सापाची उत्पत्ती. बरं, रश्शी नसती तर साप नसता, म्हणजे त्याचं विस्मरण, मग तिचं नाव माया झालं. मग मायेनी कार्य करायला सुरुवात केली तर रजोगुणामुळे असं. मग मायेचा एक भाग रजोगुण आहे, मायेचा एक भाग तमोगुण आहे, आणि मायेचा एक भाग सत्वगुण आहे. पण त्याला शुद्ध माया म्हटलं जाणार, शुद्ध माया म्हणणार, आणि ह्या थोड्या अशुद्ध आहेत. अशा प्रकारचं
आता शुद्ध मायामुळे तो स्वर्गाला जाईल, पण त्याचा हात धरून त्याला मागे जायचे ना, कास रश्शी रश्शीनी मागे जायचे ना. जिच्यापासून सर्व क्रिया निर्माण होतात, अस्थिर मनाच्या अस्थिरपणा निर्माण करणाऱ्या मायेला रजोगुण म्हणतात. मन, माया, आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये 3 गुण निर्माण करणारे. अस्थिरपणा निर्माण केला का तो रजोगुणामुळे. मन जेव्हा क्रिया प्रणव असते तेव्हा आपण बाह्य जगात कर्म करीत असतो. बघा, जेव्हा मन शांत चित्त असते तेव्हा सर्व कर्मे संपतात. सुषुप्तीमध्ये मन स्थिरावलेले असते म्हणून कर्म घडत नाही. जेव्हा मन चंचल होते तेव्हाच केवळ कर्म शक्य असतात. प्रत्येक कर्म घडण्यापूर्वी त्यांचे मानसिक चित्रण तयार असते. कर्म घडायच्या अगोदर थोडंसं आपल्या मनामध्ये ती कल्पना आलेली असते. नंतर विषय वस्तू आणि क्रियामात्रांशी आलेल्या आपल्या संबंधामुळे तद्विषयक अधिक आसक्ती निर्माण होत असते. बघा, कर्म घडण्यापूर्वी काहीतरी आपल्या डोक्यात प्लॅन येतो. प्लॅन आला नंतर तो प्लॅन कशामुळं आलं, आपलं काहीतरी रिलेशन असल्यामुळं तो प्लॅन निर्माण होतो. विक्षेप निर्माण होईपर्यंत त्याविषयी आपणास शक्यता दिसत असते. म्हणजे काही संकेत कळतात. मनात विक्षेप निर्माण व्हायच्या अगोदर त्याविषयी आपणास शक्यता दिसत असते. नंतर मनामध्ये कामना. पहिलं मनातल्या चंचल स्वभावामुळे काय होतं, मनामध्ये पहिलं चित्र तयार होतं. मग चित्र तयार झाल्यावर वस्तुस्थिती प्रगट होते. वस्तुस्थिती प्रगट व्हायच्या अगोदर आपल्याला असं वाटतं असं होईल बरं का, ती एक शक्यता दिसत असते. नंतर मनामध्ये कामना आणि मनोराग निर्माण होतात. अपेक्षा निर्माण होते. मनोराग निर्माण होतं म्हणजे मनाची आसक्ती वाढली जाते. त्याची तृप्ती करण्याकरता मानवाला बाह्य जगात कर्म करावे लागते. मग आता ज्या इच्छा झाल्या त्या पूर्ततेसाठी धावपळ करावं लागते. कारण त्याच्याशी मुकाबला करण्यापेक्षा त्याच्याशी नमते घेणे कमी कष्टाचे असते. आता ज्या इच्छा निर्माण झाल्या त्यांना मारायचं म्हणजे डॅशिंगपणा, युद्ध करायचे. मग ते युद्ध करण्याची क्षमता नसल्यामुळे तो का म्हणतो, त्यांच्याशी हातबैल काय करू आपण, तह करू. आणि तह केल्यामुळं काय होतं, तो त्याचे ते कष्ट पुढचे जे लढायचे आणि वार व्हायचे ते थांबतात. या कर्मामुळेच केवळ मनाच्या निरनिराळ्या वृत्ती निर्माण होतात. मग नमती घेतल्यामुळे अशा तऱ्हेने त्याच्याशी त्यांनी संघर्ष केला पाहिजे, पण संघर्ष होऊ शकत नाही, ताकद नाही. मग तो काय करतो, त्याच्यामध्ये नमते घेतो आणि त्या नमते घेण्यामुळे मग तिथे कष्टमय जीवन सुरुवात होते. या कर्मामुळेच केवळ मनाच्या निरनिराळ्या वृत्ती निर्माण होतात. अशा तऱ्हेने मनाला सुखदुःखाचे अनुभव येतात. मग समजा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला नमतं घेतलं ना आपण, त्यावेळेला सुखाचा अनुभव होईल. त्याच्यानंतर कालांतराने पुन्हा दुःखाचा अनुभव होईल. मग सुखाचा, मग दुःखाचा, असे मनाचे विक्षेप, कामना, मनोवृत्ती चालू आल्या आणि मग तीच परंपरा पुन्हा जन्ममरणाला भांडवल तयार करून ठेवत असते. अशा तऱ्हेने मनसुखदुःखाचे अनुभव ह्या कर्मामुळे केवळ मनाच्या निरनिराळ्या वृत्ती निर्माण होतात. अशा तऱ्हेने मनाला सुखदुःखाचे अनुभव येतात. एखाद्या व्यक्तीमध्ये अविद्या जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा त्याच्या स्वरूपास रजोगुण म्हणतात. बघा, त्याला ज्यावेळेला स्वतःच्या कशाचा अशा तऱ्हेने अनुभव आला तर एखाद्या व्यक्तीमध्ये अविद्या निर्माण होते, अज्ञान निर्माण झालं आणि मग अज्ञान निर्माण झालंय हे त्याच्या कृतीवरून अभिव्यक्त होते की याच्यामुळे हा असं कर्म करायला लागलाय, म्हणजे हा रजोगुणी झालाय. रजोगुण कशामुळे झाला, याच्या ह्या कर्मामुळे दिसते. आणि हे कर्म याच्यामुळं कशामुळे तयार झालं तर मूळ स्वरूपाचं काय झालं, त्याला विस्मरण झालं अज्ञानमुळं. रजोगुण मनात क्षोभ निर्माण करतो, उलघाल निर्माण करतो मनोगुण, रजोगुण. आणि या मनोविक्षेपामुळे आपण जगात वस्तूंच्या संदर्भात बाहेर कर्म करतो. ते रजोगुणी माणूस रिकामा राहत नाही, तो काही ना काही कर्म करतो. आणि आंतरिकदृष्ट्या आपण कामना, मनोविकार, अभिलाषा आणि परिणामता दुःख सुख याचा अनुभव घेत असतो. त्याच्यात भरकटत जातो मग त्या विक्षेपामुळे. आणि मग जी केलेली कर्म आहे, ते केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसी किती. हे कोणाला आहे, ज्याने सत्य स्वरूपाची जाणीव करून घेतलेली नाही, अनुभूती घेतलेली नाही. प्रत्येक कर्म करत असताना त्याला ही जाणीव पाहिजेलच, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. यांनी एक क्लिप पाठवलेली आहे, नाम ले लो नाम ले लो नाम ले लो. तर एक बाबा म्हणले, क्या नाम ले लो, नाम ले लो इतना दिमाग चलता है क्या. जो श्वास चालतो त्या श्वासामध्ये जी शक्ती आहे
त्या शक्तीवर आपल्याला आरूढ व्हायचं आहे आणि त्या शक्तीला आपलंसं करायचं आहे, तरच आपण सुटू शकतो. त्याच्यात काही शब्द सांगितले का एखादा त्यांनी? तुम्ही पाठवले ध्यानात आहे का नाही? काय सांगितलं त्याच्यामध्ये? हां बघा, राम रामच्या ऐवजी दात तुडले का आम आम म्हणणार. हां हां बघा, नाम परेहून परते घर तेथे राहू निरंतर. बघा कुठे आलो होतं, इकडे. हां बघा, इथे संपलं. मग त्याच्यामध्ये सुखदुःख निर्माण होणार आणि मग ती परंपरा निर्माण होणार. पण परत आपण एक जाणीव करून गेले, आपल्याला त्यांनी सांगितलं जाणीव ज्याला झाली तो प्रत्येक कर्मामध्ये जाणीव करत राहणार. सहज ती कर्मी. जर आपण पूर्ण ब्रह्मरूप झालो असं आपल्याला बाबांच्या कृपेने अनुभूती आली, तर आपल्याला मग त्यावेळेला म्हणायची गोष्ट नाही. ती सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. केव्हा सहज कर्मे ब्रह्मार्पण होईल त्याचा उत्तरार्ध सांगतो. जन नोहे हा अवघा जना. अशी तुमची जर भूमिका झाली तर संत कधी सुखी होतात? ऐसे ऐकता निवती साधू जन. बघा, त्यांना शांतता वाटते. आता काम झालं, निवती म्हणजे आता तुमच्या गावी आम्हाला यायची गरज नाही. तुम्ही जोपर्यंत अपरिपक्व होता तेव्हा येत होतो, आता गरज राहिलेली नाही. ऐसे ऐकता निवती साधूजन एका जनार्दनी बाणली खून. बाणली निज खून. करेक्ट. अशा पद्धतीने त्या व्यक्तीला ती गोष्ट नाही. उपजे आणि नासे हे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नाही. ज्याला हे कळालं, आगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे मानणे आता आपल्याला माहीत झालेले आहे. काका म्हणले त्या दिवशी जाताना आपल्याला एवढं कळालं, आपली जी पळापळी होती ती थांबलेली आणि जन्म मृत्यू खरं नाही हे आपल्याला कळालेलं आहे. पूर्णपणे प्रॅक्टिकल नाही पण कळालेलं आहे. त्यामुळं आपण माऊलीच्या याच्यात संमोडलं जातो. आगा उपजणे आणि निमणे हे साच जे मानणे नाही मानत आम्ही साच, मग त्याला जन्म मरण नाही. मग जाणून फक्त जाणायचंय बस, बाकी काय वस्तुस्थिती समजून घ्यायची, याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही. पण नाही केलं तर आता हे नवशिक्या साधकाला हे मार्गदर्शन चालले आणि आपण त्याच्यातच आहे. आपल्याला कळालेलं आहे परोक्षणी. आता तुम्ही म्हणाले असं दुटप्पे काय बोलता तुम्ही, कळालेले आणि परत झालेले असंच आपल्या डोक्यात ठेवायचं आहे. कारण हे काहीच नव्हते, जे झालेच नाही काही, पण मधी काही घोटाळा येतो तो फक्त दूर करायचा आपल्याला. ही सुद्धा प्रवचन कळालं पाहिजे. असं ट्रॅक चेंज झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यासमोर बरोबर चालता आलं पाहिजे. मग समजायचं आपल्याला की आपल्याला आता व्यवस्थित कळायला लागलं. नाही तर हे असंच का बोलले, ते तसंच का बोलले, असं होऊ शकतं. काम क्रोध बघा रजगुणाचे आहेत, हे धर्म आपले नाहीत. आपण त्यांना बायकॉट केलं पाहिजे. कधी? यांना माझा यांच्याशी काही संबंध नाही. काम क्रोध लोभ दंभ असूया अहंकार ईर्ष्या मत्सर ही रजोगुणाची घोर लक्षणे होत. हे आपल्यामध्ये उफाळलं का समजायचं की काय आपण लोभ काम क्रोध दंभ आपण नाही, पण आवानायचा दाखवायचा तो दंभ रजोगुणाचं लक्षण. असूया एलकर खूप चांगलेत, मी नाही काय समजायचं रजोगुण उफाळला आपल्यामध्ये. अहो मग नाथबाबाला का बरं शांती ब्रह्म म्हटले, का डोक्यावरून घेऊन नाचले? आणि ब्राह्मणांनी विरोध का केला? वाळवंटामध्ये अंतजाचं पोर उन्हात तापलेलं होतं, त्या वाळूचे चटके बसत होते, विवळत होते, त्याला उचलून घेतलं त्यांनी आणि गेले तिथं. तर ती लोक म्हणली बाबा बाबा आमच्याकडं तर देव आले, तुम्ही कसे काय आमच्या याच्यात आले? पहा बरं, असूया असते तर गेले असते का? दांभिक भक्ती असती तर गेले असते का? तुम्हाला जिथं तुम्हाला जो तुमचा अनादर करतो तिथं सुद्धा जर तुम्ही गेले भक्ती क्षेत्रासाठी, समजायचं तुमच्यामध्ये दंभ नाही आहे. वस्तुस्थिती कळालेली नाही तुम्हाला, आम्हाला बोलवलं नाही, तुम्ही राजेवाडे तुम्हाला बोलवलं नाही, पत्रिका द्यायचे, हे पाहुणे रावळ्यांचे संबंध आहेत. परमार्थिक माणसाला तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे, जिथं भक्ती चालू आहे तिथं. काही लोक बघा टाळ वाजायला लागले का येतात ना आपोआप बसतात, तिथं ओळख नाही पाळख नाही, तरी पण तो दंभ नसला पाहिजे आपल्या भक्ती क्षेत्रामध्ये. आम्ही असे आहोत, हे असे स्वीकारायचे का? स्वीकारा, असूया नव्हे. अहंकार बिलकुल नाही पाहायला पाहिजे. ज्ञानाचा तर नको, आणि मग हे गबाळाचा अहंकार पाहिजे काय? नाही राहायला पाहिजे.
ईर्ष्या कोणाची नाही झाली पाहिजे. मत्सर नाही कोणा, ईर्ष्या म्हणजे इरीशिरी म्हणतात आपल्यामध्ये. त्याच्यानंतर मत्सर नाही राहायला पाहिजे कोणाही जीवाचा. हे म्हणत असताना तिकडे सर हे म्हणताना किती मत्सर आहे त्याच्यामध्ये. रजोगुणाची घोर लक्षणे होत, ज्याच्यामुळे मानवाचे अहिक मनोविकार निर्माण होतात बघा. आणि म्हणून रजोगुण जीवनाच्या बंधनाचे कारण आहे. हे आपल्याकडे नाही पाहिजे. आणि असलं समजा आपल्याकडे तर ते परमार्थिक स्टेजवर असणार. परमार्थिक याच्यात असणार ते. परमार्थात काम असणार. मला हे करायचंय काम, म्हणजे फक्त काम नाही, मला हे कर्तृत्व करायचंय. हेची करणे आम्हा, हा काम या शब्दाचा अर्थ फक्त एवढा संकुचित नाही. क्रोध पाहिजेल, क्रोध याला आला होता प्रवचनात, फक्त त्याने अशी मान केली होती. आहे की नाही. तो क्रोध आहे, काय सांगायचं याला. एवढ्या जीवाला किती राग आलेला आहे त्यांचा. तो क्रोध असला तरच तुम्ही धर्माचं कार्य करू शकता, आणि तो ईश्वराने दिलेला आहे तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणणार मरू द्या, आपल्याला काय करायचं, ही जडे समजायचे असं म्हणत असेल तर आपल्याला काय करायचंय, आपलं काय संबंध. तुमचा संबंध आहे म्हणून तुम्हाला इथं आणलेलं आहे. लोभ असला पाहिजे. सर्व लोभ्या धन, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तसं सर्व भावे जसं त्या लोभ्याला धन जास्त आवडतो, तसं आम्हाला नारायण तो लोभ असलाच पाहिजे. दंभ नसला पाहिजे. योग याग विधी नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं. न गेलेला तीर्थाला बरा मग तो माणूस. तू जाऊन त्यांनी काय भूषणच केलं, भूषण ते केले जगा माझी. असूया नाही पाहिजे, अहंकार पाहिजे ना. आम्ही करून दाखवू तसं. बापाने पोराला घरच्या बाहेर काढलं, मी करून दाखवेल. हा अहंकार पाहिजे. अहंकारानेच घडू शकतो. शिवाजी महाराजांमध्ये तो अहंकार होता. तो तुमच्या आमच्या सारखा अहंकार नव्हता. संतांमध्ये तो अहंकार होता. म्हणून म्हटले हेची करणे आम्हा काम. ठेचणे तोंड हरिभजने हा अहंकार आहे त्यांचं. पण तो ट्रॅक चेंज केलेला आहे त्यांनी. मला का नाही जमत, तुमच्या चिरंजीवाने टाकलंय, हा आनंद मला केव्हा भेटेल ग्रुपला. म्हणलं उत्तर नको द्यायला, ठरवलं तर लगेच आहे की नाही. त्यांनी पाहिलं सगळं आणि बाबांच्या चिरंजीवाने टाकलंय, मी ह्या आनंदाला कधी पात्र होईल. आणि कधी पात्र होईल, ईश्वर संकेत देईल तेव्हाच. कोण एक वाक्य बोललो होतं काल परवा, आपल्या ताई साहेबांच्या मुलांनी माळ घालायचं ठरवलं रुमरे काकींच्या. म्हणलं कसं काय विचार आला, तो देवानेच आणलाय माझ्या मनात विचार. मग मी म्हटलं तू तर अजून काहीच नाही, एंट्री पण नाही मारली. जर तुझा हा भाव आहे, आपला किती असला पाहिजे. मी म्हटलं ताईंला साहेबांना आपला किती असला पाहिजे. हे निर्माण करता करविता तो परमात्मा आहे. मी निमित्त मात्र आहे. ज्याच्यामुळे मानवाचे ऐहिक मनोविकार निर्माण होतात. म्हणून रजोगुण जीवनाचे बंधनकारक आहे. बाह्यता मायेच्या रजगुणामुळे कर्म घडत असतात. मानवी व्यक्तिमत्वामध्ये आंतरिकदृष्ट्या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांचे या श्लोकात वर्णन केलेले आहे. काम, क्रोध, लोभ, दंभ, असूया, अहंकार, ईर्षा, मत्सर हे जे सर्व गुणधर्म व्यक्त होतात ते रजोगुणामुळे होतात. आता तुका क्रोध नव्हता का नाथबाबांना, किती घाणेरडे शिव्या दिलेले आहेत त्यांनी. क्रोध नव्हता, पण तो क्रोध रजोगुणातला होता, सत्वगुणातला होता. रजोगुणातला होता का सत्वगुणातला होता का तमोगुणातला क्रोध होता? 3 गुणापैकी कोणत्यातला होता? मोठ्यांनी सांगा आता तुम्ही. शुद्ध सत्वगुणातला, त्याला निर्गुण म्हणतात. तो गुणातीत आहे. कसं ओळखू शकतो आपण? कसं ओळखू शकतो? नाहीच ओळखू शकत. भांडण होऊ द्या बरं, हे इथून माझं वावर आहे आणि तिथून तुझं. तो जेवढा म्हणल ना अहंकारी अज्ञानी, तेवढा ज्ञानी सुद्धा म्हणल. काय उदाहरण सांगू शकता? चला तुमच्या वर्गापैकी एक उदाहरण आहे. नाही ओळखू शकले. जनाबाई गौऱ्या या माझ्याचेत. आता ही काही बाई आहे का? ही गौऱ्यासाठी भांडते. मी काशीवरून आलो, ही लय मोठी साध्वी आहे म्हणून ही गौऱ्यांसाठी भांडते.
एवढं भांडण रंगल्यानंतर ते निघाला मागं. ते म्हणले, बुवा तुमचं काय झालं, इकडे या. हो, आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही गौरव म्हणता. बरं, गौरव देव पेटून वले बसायचं तुम्ही. ही जाज्वल्य निर्माण केलं अर्जुनामध्ये. तुला लढायचं आहे, पण धर्मासाठी लढायचं आहे, जगाला नीतिमत्ती देण्यासाठी. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांमध्ये ती मनोवृत्ती निर्माण केली. जिजाऊ साहेबांनी ती निर्माण केली वृत्ती. रामदास स्वामींनी ती निर्माण केली त्यांच्यामध्ये. ईर्ष्या, अहंकार हे सर्व गुणधर्म व्यक्त होतात रजगुणामुळे. ह्या म्हणजे बघा, दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे, ताकही पांढरे दूधही पांढरे. हेही शिव्या देतात आणि हेही शिव्या देतात. मग हे कळालं नाही ना, श्रीपाद बाबा जे शिव्या देत होते ते हे लोकांना कळालं नाही. ते म्हणले तर व्यावहारिक भांडणं, सारखं भांडणं चालले त्यांची. हो, तशीच होणार. पण ती गुणातीताची भांडणे. आणि कशासाठी आहे? हितासाठी आहे समाजाच्या. त्या आणि यांची भांडणं चालू आहेत हितासाठीच आहेत. पण कोणाच्या हितासाठी? स्वतःच्या हितासाठी आहेत. आणि त्या समाजाच्या हिताची भांडणे. त्या व्यक्तिमत्वाच्या मनस्तरावर रजोगुणामुळे निर्माण होणाऱ्या निम्र भावना होत. मनोविक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या त्या प्रतिक्रिया भयंकर असतात. विक्षेप निर्माण झाला का ते लगेच घडणार, कारण ते चित्रच वेगळं बदलणार. कारण त्या विक्षेप वाढवतात आणि मानव त्याच्यामुळे संपूर्णपणे शृंखला बद्ध होतो. त्याला बांधलं जातं, जखडलं जातं त्याने. जीवनातील सर्व कर्मे रजगुणापासून निर्माण होतात. आपल्या जीवनातली सगळे कर्मे रजगुणामुळे होतात. आणि साधू संतांची कर्मे सहज होतात ती, आणि आपली रजगुणामुळे होतात. आपल्याला साधू व्हायला वेळ नाही लागणार, फक्त आपण म्हणायचं सहज होतात. हे सहज होतात म्हणताना सुद्धा त्याला ते जीवावर येईल म्हणताना सहज. म्हणून तो जीवनातील सहज म्हणजे काय, एक शिकणारा मोटरसायकल आणि एक परफेक्ट झालेला. तर झोपेतून उठल्यावर बी कशी गाडी चालवणार, परफेक्ट. शिकणारा सारखा लुड करणार, त्याप्रमाणे. म्हणून तो जीवनातील बंध निर्माण करतो असे म्हटले जाते. रजगुणाच्या बघा, जीवनातील सर्व कर्मे रजगुणापासून निर्माण होतात. म्हणून तो जीवनातील बंध निर्माण करतो असे म्हटले जाते. रजगुणाच्या परिणामामुळे मानव हा स्वतःच्या निम्नस्तरीय भावनांमुळे बंधनात पडतो. स्वतःच्या काय छोट्या छोट्या अपेक्षांनी आणि त्या रजगुणामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा त्या पूर्तता करण्यासाठी पळतो. कधी पूर्त होतात, कधी नाही होत. आणि मग झाल्या नाही तरी जन्म घ्यावा लागतो. आणि पूर्ण झाला तर त्याचे काही रिझल्ट येतील, त्याच्यासाठी पण यावं लागतं. रजोगुण विक्षेप निर्माण करतो आणि हे मनाचे विक्षेपच आपल्यामधील आत्मतत्वावर आवरण घालतात. सारखे विक्षेप का तो त्या वस्तुस्थितीपासून बाजूला जातो आणि त्याचं रूपांतर नंतर तमोगुणात होतो. जेव्हा रजोगुणी मनुष्य स्वतःच अतिश्रमाने श्रांत होतो तेव्हा तो थकतो आणि झोपेला येतो. त्या अवस्थेत तो तमोगुणात प्रवेश करण्याच्या बेतात असतो. म्हणजेच रजगुणाचे पतन तमोगुणातच होत असते. एकदा का हा उच्च जाणीव तत्वावर आवरण आले म्हणजे एकदा का या उच्च जाणीव तत्वावर आवरण आले म्हणजे आपण मूर्खपणे वागणे शक्य असते आणि सुख देणाऱ्या विषय वस्तूंचा मूर्खपणे पाठपुरावा करण्यात जास्तीत जास्त गुंतत जातो. एकदा का आपण त्या तमोगुणाच्या आणि रजोगुणाच्या आहारी आलो तर मग आपलं वागणं बदललं जातं आणि मग आपण त्या परंपरा निर्माण करतो. प्रकरण क्रमांक 30 आणि श्लोक क्रमांक 113 वाचतोय. त्याचं नाव आहे तमोगुण काय असतं ते सांगतं. ती ही आवरण शक्ती ही तमोगुणाचे सामर्थ्य आहे. बघा, झोपेला आला आणि मग कर्म करत राहिला आणि ती कर्म करणं जन्म मरणाला कारण. त्यावेळेला तो स्वतःला पूर्णपणे विसरून गेला. मी देह आहे याच भावनेवर राहतो. सत्वगुणात येतो तेव्हा थोडीशी स्मृती असते, ब्रह्मस्वरूपाबद्दल आवड असते. नंतर रजगुणामुळे सांसारिक अवस्था निर्माण होते आणि संसाराच्या मागे पळता त्या विक्षेपांमुळे पूर्णपणे तमोगुणाखाली ती जाणीव तत्व झाकलं जातं आणि मग ती आवरण शक्ती तमोगुणाचे सामर्थ्य आहे की ज्यामुळे वस्तू त्या जशा प्रत्यक्षात असतात त्याहून वेगळ्या दिसतात. जेव्हा पूर्ण तमोगुणाच्या आहारी जातो तर जी वस्तू जशी आहे तशी दिसत नाही. म्हणजे रश्शी जशी आहे तशी रश्शी नाही दिसणे,
खांब जसा आहे तसा न दिसणे का समजायचं तमोगुणाच्या आरी गेलो. ब्रह्म जसं आहे तसं न दिसता विविधतेने नटलेलं दिसणार, जग वेगळं वाटणार. आणि त्यामुळं काय समजायचं का आता हे तमोगुणाने पूर्ण आवरण घेतल्यामुळं वस्तुस्थिती त्याला कळत नाही. तिच्यामुळे मानवाला पुन्हा पुन्हा होणारा पुनर्जन्म होतो आणि विक्षेप शक्तीस ती कारणीभूत होते. आणि याच्यात विक्षेप शक्ती कारणीभूत आहे. सारखं असं करावं तसं करावं, त्यामुळे तो रजोगुणच तमोगुणात घेऊन जातो आणि तमोगुणात झालेली कार्य सगळी पूर्णपणे विस्मृती होते परमात्मा स्वरूपाची आणि त्याच्यामुळे त्याला जन्म मरणाच्या परंपरा भोगाव्या लागतात. माया जेव्हा तमोगुण रूपी असते तेव्हा ती आपल्या व्यक्तिमत्वावर आवरण शक्ती म्हणून कार्य करते. बघा बघा, माया जेव्हा तमोगुणी असते, तमोगुण रूपी असते, तेव्हा ती आपल्या व्यक्तिमत्वावर आवरण शक्ती म्हणून कार्य करते. तिचं मूळ स्वरूपावर पूर्णपणे झाकून टाकलं की ज्यामुळे सत्यतत्व आपल्या जाणीवपासून झाकले जाते, त्याची थोडीसुद्धा जाणीव नाही तिथे. आणि विषय वस्तू जशा प्रत्यक्षात असतात त्याहून वेगळ्या दिसतात. विषय वस्तूसुद्धा जशा आहेत, आता ही सुद्धा जशी आहे तसं नाही दिसत, याला आपण चिमटा म्हणणार, याला कधीच आयुष्यात प्लॅस्टिक म्हणणार नाही आपण. आता आपण याला म्हणतोय प्लॅस्टिक, म्हणजे हा दृष्टांत काय सांगतोय, सिद्धांत. जगत काय समजायचं आपल्याला? ब्रह्मरूप समजायचं, पण ते ब्रह्मरूप नाही असं वाटतं आपल्याला, जगतच वाटतं समजायचं पूर्ण तमोगुण. आणि सारख्या इच्छा निर्माण होत राहतात, रजोगुण आणि तमोगुण जाणे नाही. तमोगुण सत्यतत्वास आवरण घालतो आणि रजोगुण मनामध्ये विक्षेप निर्माण करतो. या दोहींच्या संयुक्त परिणामामुळे, म्हणजे हे सरकार कसं झालं, संयुक्त सरकार झाल्यामुळे परिणामामुळे ज्या विषय वस्तू सत्यत्वाने तेथे नसतात त्या आपण पाहत असतो. हे जग सत्य नसताना सुद्धा आपण काय पाहतो? जग पाहतो. शिंपली नसता, चांदी नसताना सुद्धा चांदी पाहतो, भूत नसताना भूत पाहतो आणि साप नसताना साप पाहतो. कधी? पूर्णपणे अज्ञान, अंधार. वस्तू जशा त्या असतात त्या तमोगुणाने आवृत्त होतात आणि मन आपल्या कल्पना त्यावर प्रलंबित करीत असते. आता तिथं तमोगुणाबरोबर रजोगुण आहेच आहे, सत्वगुणा पण असतो, पण अगदी मामुली. मग काय होतं, वस्तू जशी आहे तशी न दिसल्यामुळे तमोगुण लगेच म्हणतो साप. साप म्हणल्यानंतर बुद्धी लगेच विक्षेप निर्माण करते. कोणता, विषारी आहे का बिनविषारी आहे, हे लगेच कल्पना करते आणि सावध राहा बरं का, नाही तर जाईल निघून. त्या दिवशी माहिती आहे का, आपण गाडीत बसायला आलो तेव्हा ते पोलीस सांगत होते त्या शेतकऱ्याला, मामा बघा, मामा घुसला अर्धा बाकी, त्या वळईमध्ये साप घुसत होता. आणि नंतर मी गाडीत बसलो, मग निवांत झाल्यावर आपल्याला कळतो, जर दिसला जरी असला तरी तो मारला नसता त्यांनी. जर सात्विक माणूस असता तर तो काय म्हणला असता, आज कोण वार आहे? सोमवार आहे. भगवान शंकराने दर्शन दिले असं सत्वगुणी म्हणला असता. रजोगुणी म्हणला असता डेंजर दिसतोय, लय लांब आहे, मोठा आहे. आणि तमोगुणी म्हणला असता फटकाच मारा. बघा, एकाच घटनेचे 3 होणार आणि तो उलट पाया पडणार. आज मला भगवान शंकराने दर्शन दिलं. त्या दिवशी बघा ना आपल्याला कसं काय बाबाजी चैतन्यांच्या दोन काय वंशज भेटले तिथे, ठीक चैतन्य विजय द्यायला होते, तर सहज दर्शन झालं. आणि त्यांच्या आपण सगळे पाया पडत होते, आमच्या नका पडू. तर एक असे म्हटलं, तुम्हाला बाबाजी चैतन्यांचं नाम वगैरे असं तुम्ही जे विकताय ग्रंथ, ते बाबाजी चैतन्यांना द्यायचं असेल तर बाबाजी चैतन्य कोणालाही माध्यम करून, म्हणलं बस हे माध्यम हा शब्द ध्यानात ठेवा, तुम्ही कोणालाही माध्यम करून देऊ शकतात. नाही तर बाबाजी चैतन्याची तिला असं म्हणलं, बघा हे ब्राह्मण आहेत ते लोक, पाया पडून नाही दिलं त्यांनी. त्यांच्याकडं नम्रता किती होती आणि ते विश्वस्त आहेत त्याचे. तर त्यांनी त्यांच्याकडं नंबर होता आपलंच. ते म्हणले मी अजून त्याला काहीतरी वेगळं करतो, म्हणजे मला लवकर लक्षात येईल, म्हणजे न याच्यामध्ये, आणि मला फोटो पाठवा तुम्ही. बघा एकदम. आणि ती लाईनला उभे, त्यांना लाईनला उभं केलं आणि आपल्याला लाईनला उभे केलं. त्याच्यातून त्या डोंबरे काकी म्हणलं होतं, नाही गेलं तर बरं होईल, लई गर्दी असणार आज. दुसरं यांच्यासाठी गर्दी नाही म्हणून आपल्याला पाठवलं, जरी गर्दी असली तर यांची भेट होण्यासाठी. मग आपल्याला पण भगवान बाबाजींनी दर्शन दिलं ना. आणि ती काय म्हटली माहिती का मला बोलताना,
ते कर्नाटकमधले काही लोक आले होते आणि त्यांना लगेच लटलट थरथर थरथर कापायला लागले. आम्ही म्हटलं यांना बाबाजींनी दर्शन दिलं. म्हणलं आज आम्ही तुम्हाला आम्ही सगळे नेहमी बसत असतो, पण आज गर्दी म्हणून इथं नाही. म्हणलं तुमचा पुजारी म्हणत असतो यांना खरं दर्शन झालं बाबाजी. त्या किशोरला तर सांगितलं तू एकटा येत नको जाऊ बाबा, तू एकटं एकदम आगडदंड त्याला आवरतच नसल, तू एकटा येत नको जाऊ. कोणला तरी बाबाजी चैतन्यांबरोबर बाबाजी चैतन्यांचं दर्शन घ्यायचं तर त्यांच्याबरोबरचा दुसरा एखादा कोणला तरी घेऊन ये, म्हणजे आवर घाली बघा. दर्शन दिलंच की नाही त्या दिवशी आपल्याला केन प्रकारे. तमोगुण सत्यत्वाला आवरण घालतो बघा. वस्तू जशा त्या असतात त्या तमोगुणाने आवृत्त होतात आणि मन आपल्या कल्पना त्याच्यावर प्रलंबित करीत असते. जेव्हा आंतरिक व्यक्तिमत्व रजतमोगुणांनी प्रदूषित होते तेव्हा वस्तू मात्र यथार्थपणे पाहिले जात नाही. आता त्या आमच्या भाऊच्या बाईंनी काय म्हणले, कर्ण सुद्धा ते म्हणतात आणि दुर्योधन सुद्धा म्हणतात मीचे मार त्याला. अरे बापरे, हे मारणारे नाहीत, हे वगैरे नाही सांगितलं, मार मलाच मारणारेस तू. म्हणजे जे बी संबंध आहे ते कोणाशी आहेत आपले, देव देते देव घेते देवा असं व्यवहार येते. अर्जुन म्हणतो मी व्यवहार लढाई बी कोणाशी करतोय, देवाशी करतो. म्हणून मग रजोगुण आणि तमोगुण तर मग वस्तुस्थिती कळत नाही आपल्याला. हा तत्सम मानवाच्या वारंवार होणाऱ्या पुनर्जन्माच्या उड्या मारणाऱ्या स्प्रिंग बोर्ड आहे. कोण? तमोगुण रजोगुण. वस्तुस्थिती नाही दिसली आपल्याला, आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. मी दिवसभरात किती वेळा या भूमिकेवर असेल. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर आपल्याला कधी होतं माहिती आहे का, आपण अनपेक्षितपणे एखादं काम घडलं नाही, एखादं गाडी नाही काय नाही आता गाडीला चान्स नाही, 2 तास उभं राहायचे गाडीचं वाट कपात, आणि एखादा आला म्हणला बसा बाबा, याचं काम झालं आलबेलमध्ये, देवासारखे आले, आणि त्याने उतरताना जर 2 शिव्या दिल्या मग त्यावेळेला नाही होणार आपल्या. बघा पण तुकाराम महाराज आदी साधू संतांच्या त्यांनी वेगळ्या अपोजिट भूमिकेत सुद्धा या बौद्धाला काठायम ठेवलं. कारण तो देव चिमटा काढून बघत असतो. असं कर म्हणतो देवासारख्या, असं करून बघू बरं. तो स्प्रिंग बोर्ड आहे उड्या मारायला जन्म मरणाच्या. मी म्हणजे शरीर मन बुद्धी, आम्हाला नाही पटत, मला नाही पटत मर तिकडं तरफड. माझ्या मनाला नाही पटत. तुझ्या मनाला कोण कुत्रा विचारतो? घरातले विचारतात का? तर दुसऱ्यावर जोर जबरदस्ती, आमची बुद्धी चालत नाही. तुमची बुद्धीच गटारात जाणारी. शरीर मन बुद्धी समजून वस्तुमात्रांच्या भावनांच्या आणि विचाराच्या जगात माझ्यासाठी पुन्हा अधिक वासना निर्माण करीत असतो. अजून असं अजून हवं या वासना निशेष करण्याकरता हा देह पडल्यावर या वासनांचा नायनाट करण्यासाठी हा काय करतो? दुसरं शरीर घेईल पण त्याला सोडणार, त्याचा नाश करण्यासाठी. मग त्या क्रोधाच्या असू नाही तर प्रेमाच्या असतो तरी येणार. म्हणून पारमार्थिक माणसाकडे क्रोधही नसावा आणि प्रेम नसावं. कोणतं? हे प्रेम सापेक्ष नसावं. देवाविषयी प्रेम असल्याशिवाय देव कळू शकत नाही. प्रेम नाही ना देव कळू शकत नाही कोरड्या ज्ञानाने सुद्धा. म्हणून प्रेम सुख देई आहे ना, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. त्याचं सुरुवात काय? नित्य नवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नित्य अहंकार नवा अभिमान नित्य नवा तया माझी. सतत आणि प्रेम भाव पाहिजे. प्रेमात बघा आपल्याकडे 3 मुलं आहेत. आपल्याला जो आपल्याला मुलगा आवडतो ना त्याच्या चुका सुद्धा आपण चुका बघत नाही, आणि जे आवडत नाही त्याचं बरोबर आहे ना त्याचं बरोबर सुद्धा पाहणार नाही आपण. असं आता आपण तसे सगळे नाही आहेत. आपण कसे चूक आणि बरोबरच्या कुठे गेलेलो आहे, पार पुढे गेलेलो आहे. त्यामुळे आपल्याकडे तसं नाही आहे. हे बोलताना सुद्धा आपलंच आपल्याला हसायला येते.
त्या वासना निःशेष करण्याकरता हा देह पडल्यानंतर मृत्यूनंतर मला नवीन देह शोधणं आवश्यक ठरते. ती राहिली ना इच्छा पूर्ण ती करण्यासाठी. हे जन्म मरणाचे वर्तुळ सर्व वासना निश्चय होईपर्यंत चालू राहते. परमार्थिक पण वासना नाही राहिली बाई. आपलं कीर्तन, आपलं प्रवचन, मला तर अभंग म्हणायला नाही दिला. आमच्या मुलीने काय सांगितलं, ते नाचण्याच्या क्लिप तुम्ही टाकलेल्या, नाचणं ही सुद्धा साधना आहे म्हटले. ती म्हणली एक प्रवचन ऐकलं, त्या प्रवचनात सांगितलं आपण नामचिंतन का करतो, आपल्याला देहाचं विस्मरण व्हावं. आणि नाचताना देहाचं विस्मरण होतं का, तेव्हा तुमचे हातपाय दुखतात का, नाही दुखत. त्यावेळेला आठवतच नाही काय दुखते म्हणून. दुखते हे आठवतं कधी, तिकडून आल्यावर रात्री झोपल्यावर उद्या उठठानी, तोपर्यंत सुद्धा नाही. उठठानी आठवण होती, ठसठस चालू झाली. मग घरचे म्हणणार तुम्हाला कोणी सांगितलं होतं नाचायला. आम्ही आमच्या मनाने नाचलो नाही, आम्हाला त्यांनी नाचवलं बळत. आम्ही लाख म्हणत होतो पण तो ओढीत होता, आणि काही ओढीत नव्हता तर तो जॅकेटवाला बघितलं का, स्वतःच कीर्तनात येऊन नाचायला लागलं. त्यांनी कोणी ओढलं नाही काही नाही. त्याला सगळ्यात मागं होता तो नाचतच आला. मला वाटतं त्यांनीच माईक पाडलं का काय माहिती नाही, त्यांनी पण नाही पाडलं, तोपर्यंत पण माईक होता. आता त्याच्यात नाचणाराची काय चूक आहे, माईक पडला तर. ते असो ऐसा कोठे आठवत नाही, माईक बाजूला आहे का नाही काय माहीत नाही त्यांना. पण बाकीचे आहेत ना बघणारे बसणारे वृत्तीवर, ते म्हणतील हे तर लयच बेफान झाले. म्हणजे ते म्हणतील वरातीच्या पेक्षा यांचं डेंजर चाललंय. जन्म मरणाचे वर्तुळ वासना निश्चेष होईपर्यंत चालू राहते. हे सर्व बघा, देह पडल्यानंतर मला नवीन देह शोधतो तो स्वतः. देह जन्म मरणाचे वर्तुळ या वासना निश्चेष होईपर्यंत चालू राहते, संपत नाहीत वासना. ही झाली का ती झाली का ती. हे सर्व का तर सत्यत्वात अस्पष्टपणे, हे सर्व का तर सत्यत्वाचं स्पष्टपणे आकलन केले जात नाही. बघा का हे सगळं जन्म मरण भोगावं लागतं. सत्यतत्वाचं स्पष्टपणे आकलन केले जात नाही. सत्यतत्व तमोगुणाने अवृत्त होते, जाग पांघरून घातले त्याला. मायेची ही तमोगुणी बाजू हेच सर्व मनोविक्षेपाचे प्रत्यक्ष कारण आहे. बघा माया, मग रजोगुण, तमोगुण हे कारण आहे. आत्तापर्यंत मानवाला जगातील दुःखे कशी भोगावी लागतात याचे वर्णन केले. मायेची बाजू बुद्धीवर आवरण घालते आणि बुद्धी वस्तुमात्राचा यथार्थ विवेक करू शकत नाही. जेव्हा बुद्धी तमोगुणांनी झाकली जाते तेव्हा रजोगुणाच्या प्रभावाखाली असलेले मन ज्ञानेंद्रियांनी अवलोकन केलेल्या गोष्टी संबंधी चुकीच्या कल्पना प्रलंबित करते. तेव्हा ती व्यक्ती विक्षेपित होते. इंद्रियांनी दाखवलेली गोष्ट निर्णयात्मक करू शकत नाही. हे काय म्हणून का, तर तो तमोगुण आणि रजोगुण, तमोगुण ती झाकून टाकतं आणि निवाडा करायला गेलं तरी बुद्धी विक्षेप निर्माण करते. सांभाळू ना सापासन, सांभाळू ना असं. तेव्हा रज्जू ही रज्जू म्हणून ओळखली जात नाही. तेव्हा तो सर्प आहे असे त्याच्या मनाने प्रलंबित केलेल्या विपरीत ज्ञानामुळे तो मानव दुःखी होतो. तो इतका समजतो ना की प्रलंबित होतो त्याचं दुःख. तो म्हणतो नाही नाही साप आहेच, कधीच नाही म्हणत नाही तो. उलट तो साप मारत असताना त्या रश्मीला तो जसा उडत राहतो तसं तो म्हणतो अजून त्याच्यामध्ये जीव आहे. आणि पूर्ण ज्ञानी न बघता म्हणजे प्रकाश न मारता नंतर तो मेला म्हणून ते अंधारात जाळून बी टाकतील. आणि जाळून टाकल्यावर दुसऱ्या दिवशी जर त्याला दिसलं 2 काटे टोचलेले, मला चावला मारता मारता. आणि मारता मारता चावला म्हणजे डेंजर, आणि तेच तरी मरून जाईल हा, मारता मारता चावला. मागे कोणता एक आपण ग्रंथ वाचला, भागवतच मला वाटतं, त्याच्यामध्ये पहिलं चावल्यानंतर त्याला चावल्यानंतर सांगितलं नाही रे बाबा साप नव्हता तो, मी सांगतो. आणि त्याला दाखवलं वगैरे रस्सी बिशी नेऊन, मग शांत झाला, बरा झाला. आणि 2 महिन्यांनी त्याला सांगितलं अरे सापच होता, 2 महिन्यांनी मिळालं ते. एवढी कल्पना तीव्र आहे, एवढं माणसाचं पूर्णपणे त्याची बुद्धीच गाण काटा खोन देते. रजोगुण त्या तमोगुणात जातो, सगळं विस्मरण होऊन जातं त्याला. आणि हाच उलटा न्याय सांगतात, काही झालं विष जरी दिला ते विष नाही, तो प्रसाद आहे. ते विष नाही, ते प्रसाद आहे. मग मरल का नाही, तरी पण विष प्यायलाय तो, तो प्रसाद आहे, मरल की नाही, नाही मरणार.
तेव्हा रज्जू ही रज्जू म्हणून ओळखली जात नाही, तेव्हा तो सर्प आहे असे त्याच्या मनाने प्रलंबित केलेल्या विपरीत ज्ञानामुळे तो मानव दुःखी होतो. त्यामुळे मनातील तमोगुणामुळे ती माझ्यातील ब्रह्माच्या आत्मतत्वाच्या खऱ्या स्वरूपास आंतरिक दृष्ट्या ओळखू शकत नाही. बघा, तिथंच आहे, जवळीच आहे, तरी भेटे ना गे माय. त्याप्रमाणे माझ्यातील तमोगुणामुळे मी माझ्यातील ब्रह्मत्वाच्या आत्मतत्वाच्या खऱ्या स्वरूपास आंतरिकदृष्ट्या ओळखू शकत नाही. कोण? मीच. माझ्या तमोगुणामुळे मी माझ्या ब्रह्मस्वरूपाला ओळखू शकत नाही. त्याऐवजी माझ्यातील रजोगुणामुळे निर्माण होणारे द्रष्टा दृश्य जग मी ओळखतो. मी खरं तर नाही ओळखत, पण अजून मी होतो ना, मी पाहणारा आणि मी हे पाहतोय, हे जग आणि मी पाहणारा. मी आत्मतत्व आत्मा आहे हे मला समजत नाही. एवढेच नव्हे तर त्याऐवजी मी आत्मतत्वाने मला आत्मा म्हणून ओळखत नाही, त्याऐवजी दुसरं काय घ्यायचं का, तर त्याऐवजी मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी, उपकरणाच्या मर्यादा आणि त्यांचे अनुभव मी अनुभवत असतो. काय आपल्याला त्या दिवशी बरोबर बोललो की नाही मी? हो, बुद्धी मी माझ्या मनातच होतं, तसं होतं झालं. आणि मी शरीर आहे, मला त्या गोष्टीचा अनुभव आला, त्या अनुभवात तो गुंतत जातो, तोही अनुभव घेतो, पण कशाचे? शरीराचे, मनाचे आणि बुद्धीचे. अशा तऱ्हेने माया दोन प्रकारे कार्य करते, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती, ज्या अनुक्रमे तमोगुण आणि रजोगुण यामुळे निर्माण होत असतात. बघा, आता पुढे सांगतात, प्रज्ञावान आणि विद्वान सुद्धा, चतुर सुद्धा, आणि ज्याला श्रुतीचा अत्यंत सूक्ष्म अर्थ लावण्याची निपुण दृष्टी आली आहे, ते तमोगुणाने पराजित होतात. बघा, शास्त्री बाबा, विद्वान बाबा, आत्मानुभवी नया, नुसता परोक्ष अभ्यास करणारा माणूस सुद्धा, त्याला सगळं कळून सुद्धा तो तमोगुणामुळे वस्तू समजू शकत नाही. म्हणून एवढे सगळे बाबा म्हणतात देव भेटलाच नाही अजून आम्हाला, आणि देव भेटणे एवढं सोपं नाही. कारण हे कशाच्या आधारे आवरणात येत आहेत? तमोगुणाच्या आवरणाखाली आहेत. अभ्यास आहे, पण तमोगुण एवढा प्रचंड आहे त्यांना की झाकलेलं मड कोणाचे हेच कळत नाही. प्रज्ञावान आणि विद्वान सुद्धा, चतुर सुद्धा, आणि ज्याला श्रुतीचा अत्यंत सूक्ष्म अर्थ लावण्याची निपुण दृष्टी आली आहे, ते तमोगुणांनी पराजित होतात. आणि अनेक प्रकारे स्पष्ट रीतीने समजावून सांगितलेले असूनही ते सत्यतत्व आकलन करू शकत नाही. ग्रंथांमध्ये तेच सांगितलेले, अनुभवी माणूस तो ग्रंथ ऐकतो ना, तोच देहबुद्धीवाला ग्रंथ वाचत असतो, पण त्याच्या डोक्यात पक्की भ्रांती, किती सांगा साप नाहीये, ते डोक्यात त्यांनी पेट घेतलेले, मी माणूस आहे. आणि हे ग्रंथ काय सांगतात माहिती आहे का? देवप्राप्ती नाही सांगत, उलट तू देहबुद्धी घेतलेलीची टाक का आत्मबुद्धी नाही त्याची घेता, शिरी दुराविसी देह मी आहे सरे, मग उरला उरी अर्जुना, या देहाची बांधवडी न पडीचे. बघा, हे सगळं मूळ याचं गाभास आहे. ते भ्रांतीमुळे निव्वळ अध्यारोपित असते, त्याला सत्य समजतात. अध्यारोपित हा चिमटा आहे, अध्यारोपित, त्याला ते समजतात आणि त्याच्या परिणामावर आसक्त होतात. बघा, अरे रे दुःखात शेवट करणाऱ्या तमोगुणाची ही आवरण शक्ती किती प्रबल आहे. बघा, यांना सुद्धा अरे रे म्हणावं लागले शंकराचार्यांना. नसलेली गोष्ट एवढी जर त्रास देते, पा जो फार बुद्धिमान असून, बघा ना, श्रुतीचा सूक्ष्म अर्थ लावण्यामध्ये अत्यंत निपुण आहे. याच्यामुळे एक उदाहरण मला आठवलं, जुने बाबा लोक सांगायचे, एक संन्याशी बाबा, लहानपणापासून संन्याशी, त्याला नवरा बायको लग्न हे काहीच माहीत नाही, पण तो एक दिवशी तिथून चालला असताना त्यांनी पाहिलं, हे घोड्यावर बसून नवरा चाललाय, त्याचं तोंड झाकून टाकलेले पूर्ण, आणि त्याच्या पुढं नाचतात सगळे लोक. काय ते म्हणले, क्या आहे? तो म्हणला, हे म्हणलं हे नवरदेव आहे, दुल्हा आहे, किधर जा रहा है, दुल्हन को लाने को. मग काय म्हणते याने? म्हणे, मग याने मी जग निर्माण होतं, तू कसा निर्माण झालाय तसं हे जग निर्माण होणार, असं तसं असं काय म्हणला. आणि मग गेले ते, आणि ते नदी विहिरीला तो बांधलेला असतो ना चौथरा, त्याच्यावर महाराज झोपले. बघा, आता किती हुशार आहेत. झोपले, त्यांना स्वप्न पडलं, काय ते लग्न लागलं. झोपले, स्वप्न काय पडलं त्याला? हां, त्याचंच लग्न त्याच्या स्वप्नात आलं.
झोपल्याबरोबर म्हणला माझं लग्न झालं. मग पत्नी इथं झोपली, मी इथं झोपलो. मग मुलगा झाला, मग मुलाला मध्ये घेतलं. ती म्हणली तुम्ही तिकडं सारखा म्हणलं, तो कुठं पडला विहिरीत. आणि मग त्याला बाहेर काढल्यावर लोकांनी विचारलं काय, तो म्हणला तुमची काय हालत असेल ते मी ओळखलं. म्हणला मला नसलेल्या पोरांनी मला विहिरीत पाडले, तर तुमची काय कंडिशन असेल बघा. म्हणला म्हणजे नसलेली माया चांगल्या माणसाला सुद्धा गोत्यात आणते. जो फार बुद्धिमान असू नये, श्रुतीचा सूक्ष्म अर्थ लावण्यामध्ये अत्यंत निपुण आहे आणि ज्याला महान बुद्धी आणि प्रज्ञाचे वरदान आहे, असा मानव सुद्धा तमोगुणांनी पराजित होतो. आणि अनेक उदाहरणांनी आणि संदर्भ दाखले देऊन स्पष्ट रीतीने वर्णन केले असूनही सत्य तत्व जाणण्यास असमर्थ होतो. काय वर्णन, हा शस्त्राने कापला जाऊ शकत नाही अग्नी, आणि तो सगळीकडे भरून पुरून उरलेला आहे. सगळं सांगून सुद्धा तो तमोगुणाचं आवरण जगत आणि मी हे सोडू शकत नाही. त्याला पहिलं श्लोक वाचला होता ते सांगितलं, त्याला जर आत्मानुभूतीचं ब्रह्मज्ञान ब्रह्मप्राप्ती करून दिली तरच, त्याला जर साप नाही रश्शी हे कळालं तरच त्याचे सगळे थरथरणं वगैरे सगळं थांबलं जाईल त्याचं. हां, माझ्या भक्तिविने विद्या ती केवळ अविद्या, जाणपा अविद्या प्रमाद. हां, ते जसा चंद्र नाही, कावळे जशी चंद्राला ओळखत नाहीत तसे ते माझ्या निजबोधाला ओळखत नाही. कावळे का चंद्राला ओळखत नाहीत का? चंद्र रात्री असतो, कावळे दिवसा असतात. बरोबर. एकदम उदाहरण बसायला. आम्ही गावाला होतो तेव्हा रात्रीचं मी पाहायचो, सकाळी उठले का कावळे इकडे जायचे. मी म्हणायचे कामाला जातात, आणि संध्याकाळी गडात पडायच्या अगोदर, गडात पडणे माहिती का तुम्हाला? तोपर्यंत इकडं, कारण अंधार पडल्यावर त्यांना दिसत ती कावळे केवी चंद्रा ते ओळखती त्यांची. हा, चंद्रोदय आरोते जयाचे डोळे फुटले त्याला, ते केवी चंद्रा ते ओळखती, त्याचे डोळे फुटले जातात. तसं यांना ती विद्या आम्हाला न जाणताची विद्या आहे, ती कावळ्याची विद्या आहे. ते जसं कावळा चंद्राला ओळखत नाही त्याप्रमाणे अशा रीतीने स्पष्ट उदाहरणांनी आणि संदर्भ दाखले देऊन स्पष्ट रीतीने वर्णन केले असून सत्य तत्व जाणण्यास असमर्थ होतो. त्याला सत्य तत्व आकलन होत नाही. एवढेच नव्हे तर परोक्ष ज्ञानी आणि अपरोक्ष ज्ञानी त्याचं बी तेच आहे. जर दृढ नाही झालं तर तो बी भाव खातो समाजामध्ये, मी महाराज. मग ती ह्यांना काय कळतं, तो स्वतःला वेगळा समजतो, तरी पण त्याचं तेच होऊन जातं. कारण का, तो सत्यतत्व कळत नाही आहे, सत्यतत्व जाणण्यास असमर्थ होतो. त्याला सत्यतत्व आकलन होत नाही. एवढेच नव्हे तर त्याने जे काही अध्यारोपित केले असेल तेच तेवढे सत्य आहे. बस त्याने ठरवलं रश्शी नाही, सापच खरा आहे, हे जग खरंच आहे, माझा अनुभव आहे. त्यांनी काही अध्यारोप केलेले असेल तेवढेच सत्य आहे, याबद्दल आग्रह सुद्धा धरतो. नाही हे काय ऐकायचं नाही, त्यांचं काय ऐकायचं नाही, हे आपलं जे चाललंय ना हेच बरोबर आहे असा आग्रह धरतो. सर्व उपनिषदे वाचूनही, अभ्यास करूनही शरीर मन बुद्धी आणि त्याची दृश्य भावना आणि विचार ही कार्य एवढी म्हणजे फक्त सत्य होय असे तो म्हणू लागतो. हे आपलं एवढं चाललंय ना हे बरोबर आहे, आपण तीर्थाच्याच ठिकाणी राहायचं हेच बरोबर आहे, आपल्या अशा अपेक्षा, आपलं जे चाललंय तेच बरोबर आहे. बुद्धीला झाकून टाकणाऱ्या तमोगुणाच्या पुटाच्या जाडीमुळे त्याची बुद्धी सत्यतत्व जाणू शकत नाही. मारुतीला सारखा शेंदूरपासून मारुती आहे का गणपती हे कळत नाही असं करून टाकतात. तसे तमोगुणाच्या पुटाच्या जाडीमुळे त्याची बुद्धी सत्यतत्व जाणू शकत नाही. काय म्हणतात त्याला, एकावर एक लेप दिल्यामुळे सत्य म्हणून जाणू शकत नाही. सत्य म्हणून समजलेल्या त्याच्या अध्यारोपावर आग्रही राहिल्यामुळे तो त्यांच्या अध्यारोपाच्या गुणांनी बळी पडतो. आपलं खरं आहे, त्यांचं काय ऐकायचं नाही, त्यांचं काय खरं नाही. बघा, अध्यारोपित एका महात्म्याला दोन महात्म्यांशी ओळखीत एकाच्या, आणि तो मनुष्य बॉर्डरवर आहे,
त्यांनी एका महात्म्याला विचारलं, बाबा हे कसं काय? तर त्यांच्याशी एवढे संबंध असले ते म्हणले, आपण या विषयावर बोलणं न बरं. पण दुसऱ्या बाबाला विचारलं त्यांच्याच लेवल, ते म्हणले त्यांचं बरोबर आहे, पण सध्या आपल्याला जे शिकवलंय तेच आपण करायचं, बस आपलं हे काम आहे. बघा, तो अध्यारोपावर आग्रही राहिल्यामुळे तो त्या अध्यारोपाच्या गुणांना बळी पडतो. अध्यारोपित गैरसंकल्पाचे गुणधर्म जेव्हा बदलतात तेव्हा तोही बदलतो. जेव्हा देह थोडा अस्वस्थ असतो तेव्हा तो म्हणतो मी आजारी आहे, मी मन त्रस्त होते. बघा, जेव्हा मन त्रस्त होते, कोण? पण रामकृष्ण परमहंस आजारी होते तेव्हा त्यांना लोक विचारायचे, बाबा मग कसं वाटतंय तुम्हाला, आता बरं नाही वाटत का, त्रास होतो का? ते म्हणले, तुम्ही आले का मला देहबुद्धीवर परत रिटर्न आणण्यासाठी? यांचा पाय मोडला होता, इकडं आशीर्वादला यायचं, सगळे त्यांना विचारायचं, बरं आहे का पाय, बरं आहे का पाय? ते म्हणले, आता बरं झालंय, पण तुम्ही आठवण करून दिली तर परत दुखायला सुरुवात करील, की नाही? बघा, त्यांना देहबुद्धीच्या पलीकडे नेलेलं आहे. त्यांना भेटायला जरी गेलं तर आपण हे नाही विचारायचं. आता सगळं झालं, एखाद्याला अरुणबाबा म्हणतात, सगळा फोन झाला, असं ॲक्सिडेंट झालं, तसं झालं, वाईट झालं. आज जरी हॉस्पिटलला भेटायला गेलो, ऑपरेशन झाले, कसं आहे, बाकी सगळं बरं आहे ना? आता बाकी सगळं काय बरं, मला आखा कापला येतो होतो, पण निघताना म्हणतो बाकी बरं आहे ना सगळं. मग आता त्याला हा म्हणण्याची गरजच आहे, त्याच्याशिवाय बाकी काय बरं आहे म्हणलं. म्हणजे बघा, ही अशी आपली उदाहरणं आहे. तसं यांचं बाकी सगळं बरं आहे ना, बाकी सगळं बरं आहे, फक्त आत्मतत्वाची भेट नाही, बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे. सगळं मठ झाला, गाड्या झाल्या, शिष्य झाले. डॉक्टर शिष्य म्हणजे ठीक आहे, पैसेच घेत नाहीत आजारी पडलं तरी, त्यामुळं काहीच टेन्शन राहिलं नाही. बाकी सगळं बरं आहे, पण मी आजारी आहे. बाकी सगळं बरं आहे. जेव्हा मन त्रस्त होते तेव्हा तो तक्रार करतो, मी त्रस्त आहे, चिडचिड वाढली. अशा रीतीने शरीर, मन, बुद्धी यांचे गुणधर्म बदलतात. अरे रे रे, शेवट नसलेल्या तमोगुणाने फार प्रबळ, शेवट नसलेला हा तमोगुण फार प्रबळ असतो. हे विद्वानांचं चाललंय बरं का, हे आपले संसारिक माणसाचं नाही. मायेच्या या तमोगुणाला इतकी प्रचंड शक्ती आहे की तीक्ष्ण बुद्धीसुद्धा जेव्हा तमोगुणाच्या प्रभावाखाली असते तेव्हा ती सत्यतत्वाला, जरी ते श्रुती ग्रंथात हजारो प्रकारे स्पष्ट निर्देशन केलेले असले तरी ते जाणू शकत नाही. रोज त्याच्या बरोबर आहेत ते. पाणी में मिन प्यासी, मोहे सुन सुन आवत है फासी. असं आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी, मोहे सुन सुन आवत है हसी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, हे म्हणतात तीर्थयात्रा, आणि हे काय म्हणले, भटकत है. ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे, दोन त्याच्यामध्ये एक शब्द आहेत. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, फिरसीनी नाही त्याला एवढं कळत, हिंडशी. असा एक पाठ आहे, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देवने नसी मुळी कोण. हे अभंग आहेत ना, विद्वान लोकांच्या पुढं झालं पाय. रोज तीर्थयात्रा करणारा, देवा नाही नाव, आणि हा गुडगुड 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 चालले त्याचं. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, वैकुंठाला काही नाही का वैकुंठ वगैरे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. आपल्याला लिंक सापडलेली आहे म्हणून आपण भाग्यवानी. हजारो श्रुती ग्रंथात स्पष्ट निर्देशित केलेले आहे आणि त्यांचं लय वाचन झालेले, पण नाही कळू शकत. आता त्यांना नाही कळू शकत. जिथं तुकाराम महाराजच म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. ते तर मी तरी काय सांगू शकतो, ते जर सांगू शकत नाही. आणि जे अजून एक प्रमाणे काय, क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुरी नेनो कै स्त्री त्रिपुरारी सांगितले. जिथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पार्वतीच्या कानात शंकरांनी काय सांगितलं, हे जर माऊलीच म्हणतात मी काय सांगू, मी तरी काय सांगू. मग जर ज्ञानोबारांना सांगता नाही तर मी तरी काय सांगू. कसं असे अर्थ लावला बघा. नाना शास्त्र पडे लोकम, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरर्थकम. निरर्थकम बघा,
तुम्ही काय काय उद्योग केले असेल ते चुकीचे आहेत सगळे. जपी तपी भांबावली रामाजवळी चुकलेन, जपी तपी भांबावली. कीर्ती नाही क्षेत्री नाही, जवळी असता भ्रांती पाही. श्लोक क्रमांक 15. अचूक निर्णयाचा अभाव. तमोगुणी माणूस, रजोगुणी माणूस परफेक्ट निर्णय घेऊ शकत नाही. तो त्याच्या भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. धडसड धडसड घडी इकडं लोटांगण. याचं कसं चाललंय? इकडं लोटाकल इकडं लोटाकल. तो अचूक निर्णयाचा अभाव. हे सगळे आहेत ना असे, यांना निर्णय घेण्याची कुठं आहे? मुख्यमंत्री साहेब काय बोलले का लगेच चाललो आम्ही त्यांना सोडून. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची बाजू घेतली, मी चाललो सोडून. जा सोडून जातो. तू असा स्वार्थी माणूसच नकोय. तू कसा आहे? जिकडं घुगऱ्या तिकडं उद्या, आणि जिकडं खोबरं तिकडं चांग भले. बस. अचूक निर्णयाचा अभाव, विपरीत निर्णय, निश्चित श्रद्धेची उणीव. गेलाय ना बाबाकडे गेलाय, नाम साधना घेतली, तरी मला का नाही असं होत? मी एवढे वर्ष आहे, मी 30 वर्ष झाले. निश्चित श्रद्धेची उणीव. जिथं श्रद्धा पाहिजे, जेवढी पाहिजे त्याची काय आहे? उणीव आहे. पण उणीव आहे, कमतरता आहे. मी करतोय ना. पूजा 7 वेळा ठेवलं होतं, म्हणलं चहा गरम कर आणि दे. तिने ठेवल्या गॅसवर, थोडा जाळ दिला. मी म्हणलं गरम का नाही केला? म्हणली केला तर आता मी ठेवलं होतं गॅसवर, नाही झालं तर मी काय करू त्याला? मग तिला किती वेळ ठेवायचा एवढं ज्ञान नाही. पेटावला, चालू झाला, लगेच गाळला, दिला. असा अनुग्रह प्रबोध आपला. झालं काम. किती वेळ ठेवला पाहिजे, उणीव आहे त्याला. विपरीत निर्णय, निश्चित श्रद्धेची उणीव आणि संदेह, सारखे संशय, सारखं. डॉक्टर मी बरा झालो का? डॉक्टर मी बरा झालो का? झालं, बस बरा झालो. असंच लाईट गेली होती तर जाधव साहेब म्हणले ती जात बी नाही येत बी नाही. मग लोक म्हणले असेल मग हा अंधार का झालाय महाराज? ती जात बी नाही येत बी नाही. त्याचा काय होतो? अभाव. आपली बुद्धी चालत नाही, तसं त्यांची चालत नाही तेवढी, नाही तर ती जात बी नाही येत बी नाही. निश्चित श्रद्धेची उणीव आणि संदेह हे दोष आहेत. दोष घालवण्यासाठी बसावं लागेल, एकांतात बसावं लागेल. निर्द्वंद्व, निशंक, विचारितामयी बोलणारा माणूस पाहिजे, विचारणारा पाहिजे. निर्द्वंद्व, निशंक, विचारतामयी, मग सुखानंद हृदयी स्थिरावला. संदेह हे दोष आहेत. ज्याचा या आवरण शक्तीशी थोडाही संसर्ग झाला तर त्या कधी सोडत नाहीत. ती प्रलंबन करणारी विक्षेप शक्ती त्याला अनंत दुःखे देते. एकदा काही ह्या निर्माण झाल्या तमोगुण. आपले धनराज बाबा एक वाक्य म्हणले, पार डोकं फोडलं आपण आणि रक्ताची गुळणी केली तर ते म्हणे याला काहीतरी आजार असेल म्हणून. पण ते नाही समजून घ्यायचं. कारण का? एकदा का तो त्याचा संसर्ग झाला तमोगुणाचा, रजोगुणाचा, का दोष, विपरीत ज्ञान, निश्चित श्रद्धा नाही आणि अचूक निर्णय घेण्याची अक्षमता, यथार्थ निर्णयाचा अभाव, त्याला अभाव ना म्हणतात. यथार्थ निर्णय करू शकत नाही. साप एका रशी आहे, जगत एका ब्रह्म आहे. विपरीत निर्णय काय खरं नाही. खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं. विपरीत निर्णय. एखाद्या गोष्टीच्या सत्यत्वाबद्दल अस्पष्ट कल्पना असूनही तिच्या अस्तित्वाबद्दलच्या निश्चित श्रद्धेची उणीव, असंभावना. हे जगत नाही, प्रपंच हा खोटा आहे. पण हे फक्त शास्त्राने ठरवले, अजून याने ठरवलेलं नाही. म्हणून तिथली जी श्रद्धा आहे ती कमी आहे, त्याला असंभावना म्हणतात. श्रद्धा आहे पण निर्णय लागेपर्यंत त्याची क्षमता नाही. शंका, याच्याशी तमोगुणाचा संबंध असतो. जोपर्यंत तमोगुण आहे तोपर्यंत त्या राहणारच कोण? शंका. एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील तमोगुणाचे ते सर्व परिणाम आहेत.
जेव्हा बुद्धीवर एखाद्या व्यक्तीवर समजायचा हा तमोगुणाच्या आहारी गेलाय, सध्या आपण शांत बसलेलं बरं. जेव्हा बुद्धीवर आवरण असते तेव्हा रजोगुणाचे ढंग चालू असतात. मन अथकपणे प्रलंबने निर्माण करीत असते आणि व्यक्ती दुःख सहन करीतच राहते. चालू राहतं ते परंपरा. 116 नंबर. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. मग अज्ञान, आळस, मांद्य. इथं बुद्धी मांद्य पाहिजे होतं, फक्त मांदे त्यांनी शॉर्टकट मांड. जडत्व, बुद्धीचं जडत्व. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. अज्ञान, आळस. परमार्थिक माणसाला आळस नाही पाहिजे, लगेच निघाला पाहिजे तो. बुद्धिमांद्य दोष. निर्णय करण्याची म्हणजे दृष्टीवर पडळ आल्यावर नेमकं काय ते ओळखत नाही तसं. निद्रा, प्रमाद, ओर स्मार्टपणा, मूढत्व इत्यादी ही तमोगुणाची लक्षणे आहेत. यांनी बद्ध झालेली व्यक्ती काही जाणू शकत नाही. सकाळी त्या वैष्णव ॲडमिट आहे, 10 दिवस झालं. संकष्टीच्या कीर्तनाला येता नाही आलं त्याला. वडील कीर्तन झाल्यानंतर जाता जाता गेले, तो रडायला लागला. का? मला संकष्टीला येता नाही आलं. आणि काही लोक येत नाही म्हणून महाराजाला रडावं लागतं, हे संकष्टीला का आले नाहीत. कीर्तनकार बाबा, बाकीचं द्या सोडून. कीर्तनकार बाबांनी सगळे हे लक्षात ठेवायचं, आमच्या घरचं लग्न आहे. ते कसं कळतं? हे कोणाच्या घरचं लग्न आहे? घरचं लग्न आहे, जायला पाहिजे. हे कोणाचं लग्न आहे? यांनी बद्ध झालेली व्यक्ती जाणू शकत नाही. तर एखाद्या झोपाळूप्रमाणे व एखाद्या खांबाप्रमाणे कळतच नाही असं दाखवणार. सगळं कळून तुका म्हणे कळे, परी होता ती आंधळे. कळत नाही एवढं नाही, एवढे बेअक्कल नाही आहेत, कळतं नाही कळालं असं दाखवायचं. येड्याचं रूप घेऊन आम्ही पेढे खायचे की नाही. तर एखाद्या झोपाळूप्रमाणे, एखाद्या खांबाप्रमाणे व एखाद्या दगडाप्रमाणे ती स्तब्ध असते. सत्यत्वाची अज्ञान, योग्य रीतीने कर्म करण्याची अक्षमता, यथार्थपणे समजूत करून घेण्याची असमर्थता. समजूनच नाही घ्यायचं, त्याला काय सांगू शकतो आपण? बाबा म्हणले ज्याला समजून घ्यायचं ना त्याला थोडं सांगितलं तर चालेल. शहाण्याला आधी बात काय? हां, शहाण्याला एक बात आणि मूर्खाला सारी रात. बघा, तर मी अजून शॉर्टकटमध्ये आधी बातमध्येच आहे. एक बात पूर्ण झाली पाहिजे. तुम्हाला लई घाई महाराज, आधी बातमध्ये लगेच समजून घ्यायची. हां, शहाण्याला एक बात आणि मूर्खाला सारी रात. सत्यत्वाची अज्ञान, योग्य रीतीने कर्म करण्याची अक्षमता, यथार्थपणे समजूत करून घेण्याची असमर्थता, हे आपले दोष आहे. शाळेवर राग होतो, नापास हा होतो आणि शाळेवर राग होतो. गुरुजीत काही दम नाही म्हणतो. अति झोप, फक्त करावायचे म्हणून कर्म करीत राहणे, बस. कमालीचा मूर्खपणा बघा. अति मूर्खपणा वगैरे नाही, हा कोणता मूर्खपणा आहे? कमालीचा मूर्खपणा आहे. म्हणजे एडे होऊन पेढे खाणे तो कमालीचा मूर्खपणा. अशी इतर लक्षणे हे तमोगुणाचे कार्य होय, परिणाम होत. जेव्हा एखादा तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो तेव्हा त्याच्यामध्ये वरील गुण दृष्टोत्पत्तीस येतात. आपल्यातील व्यक्तिमत्वाच्या स्तरातून कार्य करणारे हे दोष म्हणजे बुद्धीवर वाढलेली बुरशी होय. काय नाही, भाकर गरम करून खायची बुरशीची असली तरी, ठीक आहे नाही, की ती तिला मांद्य, बुद्धी मांद्य का तिला मांद्यम आणि अक्रियता असणे त्या बुद्धीला. बघा, बुद्धीवर वाढलेली बुरशी म्हणजे बुद्धिमांद्य दोष. तशी बुद्धी इतकी क्लिअर आहे, ती परमात्म्याशी ती एक बुद्धी जगी नाही. जी आत्म्या भेटे जीवा लागली होती क्षयव्याधी, आत्मया जीव बुद्धी जी लागली होती क्षयव्याधी, ती जयाचे सान्निध्य निर्जा करी, ती बुद्धी अर्जुना. आत्म्याला जी लागली होती क्षयव्याधी, ती बुद्धी काढून टाकले. तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. ही बुद्धीला क्षयव्याधी लागली होती, ती बुद्धी आहे ना, त्या बुद्धीला काय झाली? बुरशी आलेली. त्याला बुद्धिमांद्य दोष म्हणतात. अक्रियता आणते.
अशा असंतुलित बुद्धीचा मनुष्य जणू झोपाळू माणसासारखा वावरत असतो. तो जागा असतो पण वावरतो कसा? झोपाळू माणसासारखा. आणि एखाद्या अचेतन तारा यंत्राच्या खांबासारखा. ती यंत्र चालतात, त्यांना कोणतरी चालवणार आहे, याच्यात काही शक्तीच नाही. तसा एखाद्या अचेतन तारा यंत्राच्या खांबासारखा, निर्जीव स्तंभासारखा आणि अचेतन पुतळ्यासारखा जगत असतो. जसं काही कळतं का नाही, हा पुतळाच बसवल्या का काय? व्यक्तीच्या हृदयातील तीव्र तमोगुणाच्या अभिव्यक्तीमुळे हे सर्व घडत असते. आपली वेळ झालेली, थांबूया. 1-2 मिनटं होती पण जाऊ दे, 6 मिनटं आहेत अजून. श्लोक वाचून थांबू फक्त. आता उद्याचं प्रकरण आहे सत्वगुण, स्वरूप आणि कार्य. त्या सत्वगुणाचं स्वरूप काय, कार्य आहे काय? श्लोक वाचून थांबूया आपण. शुद्ध सत्वगुण हा स्वच्छ पाण्याप्रमाणे असतो. तथापि तमोगुण रजोगुणाने मिश्र झाला असता तो जन्म फेऱ्यास कारणीभूत होतो. तमोगुण आणि रजोगुण जर सत्वगुणात मिश्र झाला तर जन्म मरणाच्या कारणाला कारणीभूत होतो. परंतु जेव्हा आत्मतत्वाचा प्रकाश केवळ सत्वगुणात प्रतिबिंबित होतो तेव्हा सूर्याप्रमाणे तो सत्वगुण सर्व जड सृष्टीला प्रकाशित करतो. बघा किती वाक्य, किती रूपक कसं केलेलं आहे. परंतु जेव्हा आत्मतत्वाचा प्रकाश केवळ सत्वगुणात प्रतिबिंबित होतो तेव्हा, याच्या पुढचं विश्लेषण तुम्हाला करायचं, तेव्हा सूर्याप्रमाणे तो सत्वगुण संपूर्ण जड सृष्टीला प्रकाशित करतो. म्हणजे काय करतो? सूर्याप्रकारे जड सृष्टीला प्रकाशित करतो म्हणजे काय करतो? म्हणजे तो सूर्य कसा करतो? अंधार घालून सगळं काय करतो? प्रकाशित करतो. तसा हा आत्मप्रकाश काय प्रकाशित करतो? ब्रह्म प्रकाशित करतो, जग घालून टाकतो. तेव्हा त्याप्रमाणे तो सत्वगुण संपूर्ण जड सृष्टीला प्रकाशित करतो. त्याचा मूळ अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्याला सत्वगुणामध्ये, का हे ब्रह्म आहे, हे जगत नाही. अशा प्रकारचा 117 नंबरचा श्लोक आपण उद्या वाचूया. आता आपण 116 क्रमांकाच्या श्लोकला थांबू. आपण 111 ते 16 श्लोक वाचले. 2 दिवसापूर्वी 110ला थांबलो होतो. आता 116 पूर्ण करून थांबू. 17चा उद्या विचार करू. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान ग्रंथ श्री विवेक चूडामणी, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे वसाय दावे. जे काळांची वेठणी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे द्वैतांचे तिमिर जावो. विश्वस्वरम सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात दर्शन सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवर्त मंडळी भेटतो तळापुता. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जाणव पियुषांचे जन्मनेचे लांछन. मार्तंडजे तापीन ते सर्वा ईश्वरा सज्जन स्वैरे होतो. हिंबवना सर्व स्तुती पूर्ण होती त्रिलोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोवावेची एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. होईल तांडवसाहो. येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.